वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. ऑल सेट ऑल गो. पंचाकडनं इशारा आलाय. आजच्या दिवसातील दुसरा मॅच दुसरा सामना सुरू होतोय. स्ट्रायकर एंडला सोमनाथ आणि नॉन स्ट्रायक एंडला नारायण ही जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पहिला रिव्हर्सिव्हचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अरविंद जे प्रथम गोलंदाजी करताना बघतोय. काही खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी. सोमनाथ स्ट्रायकर एंडला आहेत तर नॉन स्ट्रायक एंडला नारायण ही जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. प्रेक्षक हळूहळू बघतोय. संख्या वाढत असताना दुपारच्या सत्रामध्ये अजून जास्त प्रेक्षक नक्कीच आपण या मैदानावरती पाहणार आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा पुढचा पाय बाजूला केला होता. कव्हरच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पण दूर राहिले, लांब राहिले. चेंडूच्या रेषेपासून थोडंसं दूर गेलं. जर चेंडूच्या रेषेमध्ये गेलं तर पुढचा पाय तो थोडासा अजून स्ट्रेस करणं गरजेचं होतं. तो स्ट्रेस झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातील. रिव्हर्स यावेळेला सक्सेस झाल्यात. रिव्हर्स खेळण्यामध्ये सक्सेस झाले. चेंडू गेला सरला सीमा रेषा पार चौकार. मध्ये आले ऑन साईडला खेळले. चेंडूला प्रोटेक्शन आहे. मिड विकेट रिजनमध्ये एक धाव या चेंडूवरती पूर्ण. समोरच्या दिशेने काही प्रेक्षक वर्ग जो पडद्याच्या पुढे बसला आयोजकांना महत्वाची सूचना आहे. त्या पडद्याच्या आपण मागे बसायचं आहे. समोर जो काही प्रेक्षक वर्ग दर्शक आपल्याला विनंती आहे. थँक्यू. आपल्याला विनंती आपण थोडं पडद्याच्या पाठीमागे बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू. धन्यवाद. अजून एक रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील जरूर झाले. अपील झाले. पंचाकडनं इशारा झालाय. लेगबाईचा इशारा होत असताना एक अवांतर धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये ऍड होईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 6 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 बिनबाद 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आज थोडासा वेगळा दिवस आपण पाहिलाय. पहिले 2-3 दिवस धावांची लयलूट होत होती. अजून एक प्रयत्न. वारंवार तोच प्रयत्न. हे षटक अरविंद यांचं चांगलं आहे. एक चौकार जरूर आला या षटकामध्ये. 6 धावा आल्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये गडीबाद झाला नाहीये, विकेट गेला नाहीये, पण टिचून मारा झालाय. एक चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 6. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया परशुराम चौगिले यांचा. त्यानंतर येऊया एक गाणं ऐकूया आणि येऊया परशुराम यांच्या दिशेनं. बघतोय धावफलकावरती 6 आहेत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा नाही. नक्कीच मी तुमच्या दिशेने येतोय. पुन्हा एकदा परशुराम चौगुले यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. धन्यवाद तुकाराम सर साहब. तो चलिए फिर से एक बार दर्शकों का हार्दिक अभिनंदन करना चाहता हूं. और पारी का दूसरा ओवर और खुद का पहला ओवर लेके आए गेंदबाज रामनाथ. पहली गेंद नारायण के लिए. अच्छी गेंद लेकिन हल्के हाथों से खेला है. गेंद जा रहे हैं. देखिए कितने रन दौड़ पाएंगे. आसानी से एक रन पूरा किया. दूसरा रन लेने की कोशिश और 2 रन का इजाफा आता हुआ. तो 2 रन के साथ बढ़ता स्कोर लीजिए. 2 रन मिलते हुए तो 2 रन के साथ बढ़ता स्कोर लीजिए. 8 रन. दूसरा ओवर जारी है. युवा खिलाड़ी नारायण
स्ट्राइक पर रहेंगे। तो नॉन स्ट्राइक पर है सोमनाथ, युवा बल्लेबाज। फिर से एक बार, इस बार हटो शॉट खेलने की कोशिश, लेकिन गेंद आई नहीं बल्ले पर, सीधा गई कीपर के दस्तानों में। अच्छी गेंदबाजी और बांध के रखा है बल्लेबाज नारायण को। तो 2 ओवर का पावर प्ले है, देखें कितना रनों का टारगेट रखेंगे यहाँ पर। फिर से एक बार, इस बार बढ़िया स्ट्रोक, गेंद जा रहे, देखें कितने रन हो पाएंगे। 1 रन लेने की कोशिश, अच्छी फील्डिंग वहां पर, फील्डर था तैनात। 1 रन मिलता हुआ और 1 रन का इजाफा आता हुआ, 1 रन के साथ बढ़ता स्कोर लीजिए। 9 रन अभी तक बनते हुए बिना कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत ओपनर के रूप में आए थे नारायण और सोमनाथ, कप्तानी जिम्मा दिया दोनों ही बल्लेबाज को। फिर से एक बार अगली गेंद, इस बार बड़ा स्ट्रोक, गेंद जाएगी सीधा सीवर के बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक, कोई मौका नहीं और हवाई फायर इस बार। पंद्रह रन, पारी का दूसरा ओवर जारी है और क्या बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला यहाँ पर दर्शकों को। फिर से एक बार बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन इस बार हल्के हाथों से स्क्वायर कट किया और 1 रन का इजाफा आता हुआ, 1 रन पूरा होता हुआ। फिर से एक बार और रन संख्या बढ़ती हुई 16 रन बिना कोई विकेट खोए। तो अच्छे बल्लेबाजी, अच्छी पार्टनरशिप होती हुई दो ही बल्लेबाज के रूप में अभी तक 16 रन जरूर बना है। तो यही तमन्ना, अनुमान बड़ा होना जरूरी है बल्लेबाज का, तो यही करके दिखा रहे दो ही बल्लेबाज काफी अनुभव के साथ। फिर से एक बार अगली गेंद नारायण के लिए, इस बार बड़ा हिट, देखिए फील्डर वहां पर तैनात, एक टप्पा करेगा सीधा फील्डर के हाथ में गेंद गई और अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा। 1 रन का इजाफा आता हुआ, 1 रन आसानी से पूरा होता हुआ। तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ, अंपायर का सिग्नल आया है ओवर की समाप्ति। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या बनी है 17 रन बिना कोई विकेट खोए। धन्यवाद। अजून पुढे जावी हीच अपेक्षा बॅटिंग करणारा संघ येतोय। गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय, गोलंदाजीसाठी साहिल सज्ज होत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऑन साइडला चेंडू खेळला, मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पर्यंत पोहोचलाय। एकच धाव शफल केलं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडूला ऑन साइडला ड्रॅग करून खेळलं होतं। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण साहिल जे आल्यात तिसरं षटक हाताळण्यासाठी थोडासा बदल केलाय। गोलंदाजी करताना आपण जर पाहिलं तर मराठा वॉरियर्सनं काहीशे चेंजेस केलेले होते की पहिलं षटक जे हाताळलं होतं अरविंदनं, जे 6 धावांचं षटक त्यानं पूर्ण केलं होतं, त्यानंतर संधी दिली साहिलला। फुलटॉस बॉल गॅपमध्ये एक टॉस-स्टॉप डिलिव्हरी, फुलटॉस बॉल आणि मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेग या दोघांच्या मधून चेंडू सीमारेषे पार चौकार। एक चित्र तर नक्की परिश्रम क्लिअर आहे की इथे 50च्या वरची धावसंख्या असायला हवी। मागच्या सामन्याने दाखवून दिले 50च्या आत जर धावसंख्या असली तर पुरेशी नाहीये, ती प्राप्त आहे लेकिन पर्याप्त नाहीये। जर प्राप्त आहे लेकिन पर्याप्त नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी। रिव्हर्सिफचा प्रयत्न, एक चांगला फटका खेळतात, पुन्हा एकदा रिव्हर्सिफचा प्रयत्न करतात। व्हेरी फर्स्ट बॉल पासून हे चालले, पहिल्या चेंडू पासून हे चित्र आपण मैदानावरती बघतोय। एक चांगला फटका, त्यानंतर रिव्हर्सिफचा प्रयत्न, सलामीची जोडी अजून मैदानावरती आहेत। एक प्लस पॉइंट आहे, जमेची बाजू आहे जी बॅटिंग करणाऱ्या प्रेमराज वॉरियर्ससाठी महत्वाची ठरते। शरीरावरती चेंडू आदळला, धाव घेण्याचा प्रयत्न स्वतः यष्टीरक्षक जातोय, कुठली संधी नाहीये। यानंतरचा होणारा मॅच सिद्धेश्वर
ग्रेनाइट आणि मराठा वॉरियर्स आहे. त्यामुळे सिद्धेश्वर जो अगोदरच्या सामन्यामध्ये विजयी झालेला संघ आहे त्यांनी कुठे जाऊ नये, त्यांनी मैदानावरती थांबायचं आहे आणि यानंतर त्या संघाचा सामना असणार आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडं फंबल झालंय. आता चेंडू निसटलाय, त्याचा फायदा दोन्ही खेळाडूंनी घेतलाय. 2 धावांची धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 24 या धावसंख्येवरती जाऊन धावफलक पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. धावा आहे धावफलकावरती 24 धावा. यष्टीचा प्रयत्न, पंचांचं बोटवर, चांगल्या विकेट किपिंग, चांगलं यष्टी रक्षण. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, चकले चुकले. पाठीमागे यष्टी रक्षकानं चांगलं यष्टी रक्षण केले. यष्टीजीत आपण स्क्रीनवरती पाहू शकता. बघा पुढे आले, क्रॉस बॅट फटका आणि चपलाही बघा. क्विक रिस्पॉन्स. पहिला आपण गडी बाद झालाय. पहिला विकेट गमावलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 8ची सरासरी 8.50 होती, ती खाली आले. 8च्या सरासरीने 24 धावा. धाव बढ़ता स्कोर लीजिए. हेलो, तो 1 रन के साथ बढ़ता स्कोर लीजिए. 25 रन, 25 लॉस ऑफ द 1 विकेट. तो अरविंद गेंदबाज जापियानो के साथ गेंदबाजी करते हैं. तो बढ़िया गेंदबाज है, युवा खिलाड़ी है, 29 नंबर की जर्सी परिधान किया है. और ज्ञानेश्वर के लिए एक सवाल है. लेफ्ट हैंड बल्लेबाज शामिल की गए है इस टीम में. देखेंगे कितने रनों का पारी खेलेंगे यहाँ पर. ज्ञानेश्वर 01 नंबर की जर्सी परिधान किया है. और एक नॉन स्ट्राइक पर खड़े हैं नारायण खामले, युवा खिलाड़ी है. उन्होंने भी 00 और जर्सी परिधान किया है. अभी तक खाता नहीं खोला है ज्ञानेश्वर ने. देखेंगे कितने रनों तक लेके जाएंगे टीम को और स्कोर को देखना पड़ेगा. फिर से एक बार जो मैच का आनंद उठा रहे हैं उनका हार्दिक अभिनंदन करना चाहता हूं इस मलपुरा स्टेडियम पर. फिर से एक बार अरुण चले ज्ञानेश्वर के लिए. इस बार बड़ा हिट करने की कोशिश, लेकिन गेंद आई नहीं बल्ले पर. रन लेने की कोशिश, रनआउट का मौका था यहाँ पर, लेकिन आकर पहुंचे. बेहतरीन रनिंग द विकेट, अच्छी रनिंग द विकेट दो ही बल्लेबाज द्वारा. 1 रन लेने में कामयाब हो चुके 2 ही बल्लेबाज और 1 रन का इजाफा आता हुआ. 1 रन के साथ बढ़ता स्कोर लीजिए. 26 रन अभी तक बना चुके हैं. 1 विकेट जाने के बाद अच्छी कमबैक करते हुए गेंदबाज. फिर से एक बार अरुण चले नारायण के लिए. इसलिए फुल टॉस गेंद उड़ाया पर और गेंद जाएगी एक टपकने बाद सीधा सीमा के बाहर. 4 रनों के लिए. और टाइम थे उनके पास, गेंद को भेजा सीधा सीमा के बाद 4 रनों के लिए. फिर से एक बार, इस बार
कमेंट बॉक्स में गेंद आती हुई और अच्छा टकराते हुए यहाँ पर थोड़ी यहाँ पर टकरा की वजह से यहाँ पर चोटिल होते हुए का की कितने रन तक का टार्गेट देखा, जितने रन बने उतने ज्यादा आहे. कारण गेल्या 3 दिवसामध्ये बघितले ते 84 झाल्या, 94 झाल्या, 72 झाल्या, कालच्या दिवसामध्ये 115 पण झाल्यात. जो जितने रन बनेंगे उतने अच्छे है. पण किमान लढण्यासाठी आपल्या बॉलर्सला अपने गेंदबाजों के लिए थोड़ी सी ताकत झोंकने के लिए आपको 60+, 60+ धावा येणं गरजेचं आहे. 50 पुरेशा नाही आहेत या मैदानाने दाखवून दिले आहेत. त्याच्यामुळे 60च्या वरची धावसंख्या 60+ कोई भी रन चैलेंजेबल हो सकता है. धन्यवाद रमेश जी, आपने सही कहा क्योंकि 60 या 70 रन बनाएंगे तो मुश्किल हो सकता है. अपोजिट टीम को स्ट्रांग बनना है तो 70 या 60 रन बनाना जरूर है क्योंकि ग्राउंड ही ऐसा है ये मलप्रभा स्टेडियम. अच्छे अच्छे बल्लेबाज है शामिल किए इस टीम पर. और कल देखा था हमने जो मैच बेलूर की टीम ने 116 रन जरूर बनाते इस ग्राउंड पर, तो बढ़िया बल्लेबाजी की थी बेलूर के बल्लेबाजों ने. तो इस बार देखेंगे जाम्बोटी के बल्लेबाजों ने. तो चौथा ओवर जारी है और रन संख्या अभी तक बनी है 34 रन. इम्पैक्ट पिलर चौथिल होने के बाद दो ही पिलर को दूसरे शामिल की गए हैं यहाँ पर क्योंकि गेंद आड़ने की कोशिश की थी और दो ही फील्डर टकरा गए. इसकी वजह से यहाँ पर दो प्लेयर बदल गए. एक प्लेयर चौथिल हो चुके हैं. इम्पैक्ट प्लेयर एक रहेगा. ओके, सब्स्टिट्यूट एक प्लेयर को उतर चुके हैं इस ग्राउंड पर. तो फिर से एक बार नारायण से बल्ले से आता हुआ दूसरा चौका. 4 गेंद हो चुके हैं. तो बेहतरीन स्ट्रोक और अच्छी बल्लेबाजी करते हुए नारायण. फिर से एक बार अरविंद की अगली गेंद सामना करेंगे नारायण. इस बार फिर से उठाने की कोशिश, इस बार चुके और गेंद गई सीधे स्टंप का अटैक किया और किलिंग बोर्ड के रूप में विकेट का पतन होता हुआ दूसरा झटका लगता हुआ. तो अच्छी नारायण की पारी समा होती हुई नारायण ने खुद के लिए रन बनाए हैं. 20 रन बनाकर प्रेम वारिस को 20 रन
बनाकर योगदान दिया तो अच्छी बल्लेबाजी, लेकिन किलिंग बोर्ड के रूप में विकेट का पतन होता हुआ। तो इस बार नए गेंद बल्लेबाज रहेंगे, विनोद आए हैं फिर से के बार अगली गेंद। इस बार हल्के हाथों से ऑफसाइड के रूप में जाती हुई गेंद, 1 रन लेने में कामयाब हो चुके हैं 2 बल्लेबाज और 1 रन का इजाफा आता हुआ, 1 रन की बढ़ोतरी और 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर लीजिए 35 रन, 35 रन। तो ओवर की भी समाप्ति आती हुई, 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या बनी है 35 रन 2 विकेट के नुकसान पर। तो रमेश जी के इसके बाद अगला हाल सुनाएंगे रमेश जी। धन्यवाद अशांचा आवाज आपण ऐकत होतात। 4 षटकांचा खेळ संपलाय, 4 ओव्हर का खेळ या समाप्ती होते हुए 35 धावा, एक अजून 35 पाहिजे। जसं तुम्ही उल्लेख केला 60 आणि 70च्या मधली धावसंख्या, ही 4 ओव्हरचा खेळ संपलाय। या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 2 चौकार आहेत, 2 चौकार आहेत, त्याच्यामुळे 35 धावा धावफलकावरती आहेत। पण अजून 35 करायचं तर येणारे चॅलेंजिंग ओव्हर आहेत ना, ये 16 धावांचा चैलेंज पहले स्वीकारावा लगना है, इसको पहले एक्सेप्ट करना होगा। अगर आपको रन बनाने हैं, ज्यादा रन बनाने हैं, तो शायद इस ओवर में आपको 16 के पार जाना है, 16च्या पार जायचं। चॅलेंजिंग ओव्हर आहे, धावा आहे धावफलकावरती 35, कारण मागच्या मॅचमध्ये असंच घडलं होतं, मागच्या सामन्यामध्ये असंच घडलं होतं, तिथे 38 होत्या, त्याच्यानंतर मायनस होऊन 38 झाल्या होत्या, त्याच्यामुळे हे सगळं घडणार आहे। तिथे 41 होत्या, 4 षटकामध्ये 41 धावा झाल्या होत्या, इथे 4 ओव्हरमध्ये 35 धावा, फक्त जास्त वेळ जातोय। टाइम 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 पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय समोरच्या दिशेने, चेंडू चाललाय, जोपर्यंत पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक, थोडं चुकलंय, थोडं क्लीन पिकअप नाही करू शकले। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, आणि चॅलेंजिंग ओव्हरची खासियत पण आहे, म्हणजे काल जसं मी बोललो होतो, बिल्कुल मैंने कहा था, अगर चॅलेंजिंग ओव्हर का चॅलेंज आपको एक्सेप्ट करना है ना, तो अच्छे बल्लेबाज चाहिए, तुमचे स्ट्राईक बॅट्समन पाहिजे। आता स्ट्राईक बॅट्समन आहेत नंबर 3 नंबर 4, हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत, याचा अर्थ फ्रंटलाईन फलंदाज आहेत, आघाडीचे फलंदाज आहेत, तुमच्या जवळ आहेत, हे चॅलेंज आहे। पण चॅलेंजिंग ओव्हर घेऊन कोण आलंय? चॅलेंजिंग ओव्हर घेऊन साहिल, एक असा गोलंदाज ज्याने आपलं नावही केलंय, अपना नाम किया है, काम किया है, इसलिए इनका नाम भी बना है, असा गोलंदाज आहे साहिल। त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये चेंडू गेला, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा करताना साहिल आपण गोलंदाजीसाठी पाहतोय, आणि त्यांच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्मर आलाय। आता लेफ्ट वर्सेस लेफ्ट, लेकिन राईट होना होगा, डावा वर्सेस डावा, पण तुम्हाला उजवं ठरायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे। आणि नेहमीच म्हणजे क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल इंटरेस्टिंग असतं, इंटरेस्टिंग बॅटल आहे, म्हणजे डावखुरा, पण डाव कोणाचे खरे होणार? डावखरे आहेत, पण डाव कोणाचे खरे होणार याची लढाई मैदानावरती आहे। जास्त वेळ जातोय, टाइम जातोय, टाइमावरती नजर ठेवा। उजव्या शीच्या बाहेर ठेवलाय, त्याला माहिती आहे डावखुरा फलंदाज आहे, टप्पा दिशा या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये सुद्धा। चुकीच्या दिशेने वेगाने गेलं तर काय होत आहे ते प्रत्येकाला माहिती आहे, त्याच्यामुळे दिशाही पाहिजे, टप्पाही पाहिजे, तो राखला जातोय। फ्लॅट डिलिव्हरी अपिस्ट कव्हरच्या दिशेनं 1 धावे चेंडूवरती पूर्ण केली गेली, एका धावेवर समाधान मानावं लागतंय, गरज नसताना थ्रो झालाय, नकार दिलाय, दुसरी धाव घेताना नकार दिलाय, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। या 4 चेंडूवरती 4 धावा आल्यात, याचा क्लिअर इंटेन्शन आहे, पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, मॅन्डेटरी, जसा एखादा फॉर्म भरतो ना त्यावेळेला स्टार असतो बाजूला मॅन्डेटरी वाला, तसा स्टार आहे, मॅन्डेटरी आहे, पुढच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचे आहेत। पायावरती पण साहिलला का राखून ठेवले, मराठा वॉरियर्स, आता वॉरियर्स प्रेमराजच्या नावामध्ये पण आहे, पण लढायला पाहिजे ना, वॉरियर्स आहे तो लढना चाहिए, तुम्हाला लढायचं आहे, झुंजायचं आहे, लढवाई वृत्ती तुम्हाला दाखवायची आहे। रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, फक्त 4 धावा जरूर झाल्यात, म्हणजे याच्या अगोदर 35 होत्या, ते 39 झालेल्या, पण आता मायनस होऊन त्या 33 डबल 3, 5 ओव्हरचा खेळ, ही कहाणी आहे, हे मॅजिक आहे, हे चॅलेंजिंग ओव्हरची ही कहाणी आहे, म्हणून मी त्यात सबसिडीचा उल्लेख केला होता पहिल्या दिवशी। तसा आता मायनस होऊन
33 वरती झाल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 33-33. धन्यवाद धन्यवाद रमेश जी। और चैलेंज ओवर में जो रन्स बनाए हैं, यहाँ पर 4 रन सिर्फ आए हैं। तो अच्छी गेंदबाजी साहिल दारा, जितनी भी तारीफ करी इस खिलाड़ी की कम है, छोटकर खिलाड़ी है लेकिन मायने रखते हैं गेंदबाजी करने की। सिर्फ 4 रन दिए हैं और रन संख्या पहुंचे है 33 रन। 6 रन प्लस हो चुके हैं। फिर से एक बार उत्तम आए गेंदबाजी के लिए। आखिरी ओवर इस पारी की और बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे। बल्लेबाज ज्ञानेश्वर, लेफ्ट हैंड बल्लेबाज। फिर से एक बार पहली गेंद उत्तम द्वारा। इस पारी के आखिरी ओवर। इस बार करारा स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन हवा में गेंद अपील होती हुई, लेकिन कोई जवाब नहीं अंपायर द्वारा। अच्छी सोच अंपायर द्वारा, काफी अनुभव के साथ खड़े हैं अंपायर। इनका भी हार्दिक अभिनंदन इस मलपुरा स्टेडियम ग्राउंड पर। और अच्छी गेंदबाजी उत्तम द्वारा, डॉट गेंद जाती हुई। तो अच्छी गेंदबाजी उत्तम द्वारा। पारी का आखिरी ओवर डालते हुए जारी है और रन संख्या अभी तक बनी है 33 रन। 3 विकेट के नुकसान पर, 2 विकेट के नुकसान पर। तो मैच जारी रखे अंपायर। फिर से एक बार अगली गेंद। इस बार बड़ा हिट, गेंद आएगी काउंटर बॉक्स में, परिवर्तन जाएगी सीधा सिमर के बाद 6 रनों के लिए। तो गेंद को आने दिया। तो क्या बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर देखने को मिला। गेंद को आने दिया, टाइम था उनके पास, गेंद को भेजा सीधा कमेंट्री बॉक्स, परिवर्तन किया गेंद को सीधा 6 रन के लिए। फिर से एक बार अगली गेंद। इस बार फिर से उठाया पर हवा में गेंद है, नीचे फील्डर आ रहे हैं और यहाँ पर कामयाब मिलते हुए गेंदबाज को विकेट का पतन होता हुआ ज्ञानेश्वर की पारी समाप्त हुई। पतन मिलता हुआ और विकेट जाता हुआ, तीसरा झटका लगता हुआ प्रेम वारिस को। और नए बल्लेबाज फिर से एक बार आते हुए रूपेश। तो अभी भी 3 गेंद शेष है इस पारी की। तो देखेंगे रूपेश आए हैं 21 नंबर की जर्सी परिधान किया। इस 3 गेंदों में कितने रन बनाएंगे रूपेश। अभी तक रन संख्या बनी है 39 रन। जो चैलेंजर ओवर था उसमें 4 रन सिर्फ बनाए थे। इसकी वजह से यहाँ पर जो नियम है वो नियम के साथ 6 रन प्लस हो चुके हैं। 16 रन बनाना चाहिए था। इस बार उठाया है पर गेंद जाएगी, एक ठप्पा के बना सीधा सिमर के बाद 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। तो बढ़िया वहां पर बल्लेबाजी रूपेश द्वारा नए बल्लेबाज के रूप में आए थे और गेंद को देखा और अच्छी तरह से कनेक्ट किया। और फील्डर था तैनात, लेकिन एक ठप्पा करने के बाद फील्डर को कोई मौका नहीं मिला गेंद आने के लिए और गेंद को भेजा सीधा सीमा के बाद 4 रन के। ये 4 रन के साथ फिर से 4 रन की बढ़ोतरी और 4 के साथ बढ़ता स्कोर लीजिए 43 रन। पारी का आखिरी ओवर जारी है। फिर से एक बार उत्तम चले रूपेश के लिए।
इस बार बड़ा हिट, क्या रोक पाएंगे फील्डर? नहीं रोक पाएंगे, गेंद गई सीधा सीमा के बाद 6 रनों के लिए। रुपेश और क्या बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर देखने को मिल रहे हैं पर दर्शकों को, और नमक छिड़ रहे हैं यहाँ पर गेंदबाज के ऊपर। इस बार खराब गेंदबाजी उत्तम दौरा, आखिरी ओवर जारी है, लेकिन इस बार करारे स्ट्रोक देखने को मिल रहे हैं यहाँ पर रुपेश के बल्ले से। एक चौका एक छक्का देखने को मिला। फिर से एक बार अगली गेंद, इस बार फिर से, लेकिन गेंद आई नहीं बल्ले पर, हल्के हाथों से गेंद को ढकल दिया है और 1 रन पूरा होता हुआ दूसरा रन लेने की कोशिश। रन आउट का मौका है, लेकिन यहाँ पर रन आउट का मौका मिलता हुआ अच्छी थ्रो पर, और 1 रन का इजाफा आता हुआ रन आउट के रूप में, और रन संख्या पूछी है 50 रन। में तो देखेंगे थोड़ी देर में, फिर मिलेंगे, 5 मिनट का ब्रेक होगा, तो इसके बाद समालोचन करेंगे। हमारे साथी कमेंटेटर मुंबई से विलांग किया है रमेश साहिब जी। ऐकत आहात या KPL सीझन 3चं आता आपण स्क्रीनवरती जसं बघतोय, उद्याच्या दिवसामध्ये विशेष आकर्षण अर्थात पंढरपूरचे डान्सिंग अंपायर, ज्याला बिली बाउंडन ही उपाधी देण्यात आलेली आहे, DN रॉक्स, जे उद्याच्या दिवशी खास आकर्षण असणार आहे या मैदानावरती. उद्या ग्रँड फिनालचा दिवस आहे. साई स्पोर्ट्स प्रेझेंट आणि ऑर्गनाइज बाय किरण पाटील
खानापूर प्रीमियर लीग 2024 अर्थात KPL सीझन 3चा हंगाम आपण अनुभवतोय. 3 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत, SN पोल्ट्री, वीरेंद्र कुडाले पॅकर्स आणि श्री सातेरी स्पोर्ट्स अर्थात शौर्य ट्रेडर्स जांबोटीचा संघ जो क्वालिफाय झाला आहे. आणि त्याच्यानंतर आता 4 संघ जे आज खेळतात, प्रिन्स झोन खानापूर, सिद्धेश्वर ग्रेनाइट ज्याने पहिला मॅच जिंकलाय, मराठा वॉरियर्स आणि प्रेमराज वॉरियर्स ज्या सामना खेळतायत, या 4 संघामधली झुंज लढाई आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवणार आहोत. एक ब्रेकमध्ये ऐकू एक धून आणि येऊया. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागे 50 धावांचा पाठलाग होता, आता 51 एकने पुढे गेलाय. आपल्याला जे सेंटर गार्ड आहे ते आपण थोडंसं बाहेरनंच खोललं यायचं आहे कव्हर, जेणेकरून दृश्य जे आहेत लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. दोन्ही संघाचा राखीव खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू, मराठा वॉरियर्स प्रेमराज वॉरियर्स एक्स्ट्रा खेळाडू जो आपल्या समोरच्या कक्षा दिशेने पाठवायचा आहे. प्रेक्षकांची संख्या जसा आपण अंदाजे वर्तवला होता की आज शनिवारचा दिवस आहे, आज खानापूर वासीय ज्याची आतुरता प्रत्येकाला होती, खानापूर प्रीमियर लीग, आणि आज शनिवारचा दिवस आहे. काही कान हाफ डे आहे, काही हाफ घेऊन आले आहेत, या मैदानावरती दाखल झाले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आणि जो प्रेक्षक वर्ग AB25 या यूट्यूब चॅनलवरती आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहेत. खानापूर प्रीमियर लीग APL सीझन 3 ला जो प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांचा लाभतोय, आपल्याही मनापासून आभार आहे. मराठा वॉरियर्स एक अतिरिक्त खेळाडू आपलाही येऊ द्या. मराठा वॉरियर्स सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. अरविंद आणि दुसरा फलंदाज, तर एक एक्स्ट्रा खेळाडू अमन आणि अरविंद ही जोडी मैदानावरती डबल ए आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज विनोद, तिथे V आहे, विक्टरीचा V असतो, विनिंगचा आपण बघतोय. तर बघूया काय घडतंय मैदानावरती. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फॉलोथ्रूमध्ये फील्ड केलं गेलं. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. पहिली 2 षटकं महत्वाची आहेत. मागचा मॅच आपण पाहिला, पहिल्या 2 षटकामध्ये जर 2 ते 3 विकेट नाही तुम्ही घेऊ शकलात तर हा मॅच रोखणं आहे, या मॅचला थांबवणं कठीण असतं. ऑप्शन एकच आहे, रेग्युलर इंटरव्हलमध्ये तुम्हाला विकेट घेणं, ठराविक वेळेमध्ये तुम्हाला गडी बाद करणं हे आवश्यक असणार आहे या सामन्यामध्ये. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ जो मराठा वॉरियरचा संघ आहे, बघूया. अपील झालंय. अपील तर जरूर झालंय. पंच आपला निर्णय कळवतील. इट्स नॉट आउट. म्हणून दोन्ही बाजूने आपण जर विचार करायला झाला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विकेट पाहिजे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला पहिल्या 2 षटकामध्ये किमान 20 धावा पाहिजे, त्याही बिनबाद. जर या 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तर या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातील. या सर्व गोष्टींना फार महत्व आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, 3 डॉट. आता दबाव वाढतोय, प्रेशर वाढतंय, फलंदाजावरती ते दडपण जाणवतंय, प्रेशर वाढतंय. आणि जसं किचनमध्ये सुद्धा ज्यावेळेला प्रेशर वाढतं तर प्रेशर कुकरची शिट्टी वाजते, कारण ते प्रेशर असतं, शिट्टी वाजते. तसंही आहे इंटरनॅशनल बघितलं तर आपण आफ्रिका टीमला बरेच वेळेला अशी शिट्टी दडपणाखाली त्यांचीही वाजलेली आहे. किचनमध्ये कुकरची वाजते आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आफ्रिका टीमची बऱ्याच वेळेला अशी शिट्टी वाजलेली आहे. त्याच्यामुळे प्रेशर कसं हँडल करायचं, दडपण कसं हँडल करायचं, दडपणाचा सामना कसा करायचा, दडपण होतं पण तुम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलं, प्रेशर होतं, प्रेशर रिलीज करणार. संपला या एका फटक्यानं.
पायावरती चेंडू आदला, अपील दूर झालाय, थोडंसं इनसाइड एज लागलाय, जसा पंच देखील इशारा करतात थोडी एज कर. डबल साऊंड आलाय, याचा अर्थ इनसाइड एज लागला, पायावरती आदळला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावानीची स्कोर जाऊन पोहोचलाय 7 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकेट पाहिजे, डब्ल्यू पाहिजे. एक चित्रपट आला होता धमाल, त्याच्यामध्ये डब्ल्यू शोधायला भरपूर वेळ गेला होता, अख्खा पिक्चर संपला होता. इतका वेळ गेला तर हा मॅच नाही येणार, त्याच्यामुळे तितका वेळ जाऊन देऊ नका, लवकर डब्ल्यू शोधा. तो डब्ल्यू शोधला, विकेट शोधला तर या मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता. तसा हा सामना आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केला, ड्राईव्ह करायचं होतं, चेंडूला दुरून खेळलं, थोडंसं वाकले होते, झुकले होते, लांबून खेळलं. पहिल्या षटकाचा खेळ, त्याच्यामध्ये 4 चांगले चेंडू पाहिले आपण, एक षटकारही पाहिला. 7 धावा धावफलकावरती आहेत, 51 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा आहेत धावफलकावरती 7. कुठे जाऊ नका, पाहत राहा खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL सीझन 3. एक गाणं घेऊया, हम यू गए और यू आए. गेंदबाजी पिछली और डाली थी विनोद ने गेंदबाजी की थी, 4 डॉट गेंद डाली थी और एक छक्का लगाया था उसमें और एक एक्का लिया था बल्लेबाजों ने. तो 7 रन अभी तक बने हैं बिना कोई विकेट खोए मराठा वॉरियर्स. तो फिर से एक बार पारी का दूसरा ओवर लेके आए यहां पर ज्ञानेश्वर. तो देखेंगे स्ट्राइक पर अमन खड़े हैं. तो 50 रन बनाए हैं और 51 रनों का टारगेट रखा है, लक्ष्य रखा है. तो पीछा कर रहे यहाँ पर 2 बल्लेबाज को जिम्मा दिया है, कप्तान ने भरोसा दिया है, तो उनका पीछा करने जा रहे हैं यहाँ पर 2 बल्लेबाज अमन और अरविंद. और अरविंद जो बड़ा खिलाड़ी माने जाते हैं इस खानापुर श्रृंखला में, इनको भी इस टीम में शामिल किए गए. पहली गेंद फिर से एक बार, इस बार थोड़ी दिशाएं गेंद और स्टाइल के रूप में अंपायर हाथ फैलाते हुए वाइड का इशारा आता हुआ, वाइड के साथ और एक रंग की बढ़ोतरी आती हुई. थोड़ी दिशाएं गेंद, खराब गेंद कहूंगा मैं, और एक रन की और एक बढ़ोतरी आती हुई. फिर इसके बाद पहली ही गेंद रहेगी अमन के लिए. इस बार करारा स्ट्रोक, देखेंगे कितने रन दौड़ पाएंगे. अपसाइड के रूप में, कवर के रूप में जाती हुई गेंद, अच्छी फील्डिंग हुआ फील्डर द्वारा, 1 रन लेने में कामयाब. 1 रन का इजाफा आता हुआ और 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर लीजिए 9 रन. पारी का दूसरा ओवर जारी है. 51 रनों का पीछा कर यहाँ पर 2 बल्लेबाज. तो पिछली मैच भी 49 रन बनाए थे. इस बार भी देखा जाए तो प्रेम वॉरियर्स ने 51 रनों का टारगेट लक्ष्य रखा है. तो उसका पीछा करे यहाँ पर 2 बल्लेबाज. फिर से एक बार अगली गेंद अरविंद के लिए. इस बार उठाया पर गेंद गई सीधा सीमर के बाहर. 6 रनों के लिए BSNL छक्का, हवाई फायर. धन्यवाद डीजे. तो अच्छी टाइमिंग भरी स्ट्रोक को देखने को मिला. यहाँ पर आड़े बल्ले से खेला था और गेंद को भेजा. छक्के के साथ रन संख्या बढ़ती होती हुई.
इस बार फिर से हॉट स्ट्रोक खेला है, कोई फील्डर तना नहीं है वहां पर। दो ही बीच के बीच जाती हुई गेंद सीधा सीमा के बाहर 4 रनों के लिए। खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा। खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा। धन्यवाद डीजे। तो एक छक्का और चौका लगने के बाद अच्छी बल्लेबाजी होती हुई अरविंद की तरफ से। अभी तक 19 रन बनाए हैं यहाँ पर। अच्छी साझेदारी बनती हुई सलामी की चोटी मैदान पर और बेहतरीन बल्लेबाजी होती हुई। फिर से एक बार अगली गेंद अरविंद के लिए। इस बार प्लेस किया है गेंद को, लेकिन हल्के हाथों से गेंद को ढकला दिया था और 1 रन लेने में कामयाब। अच्छी रनिंग बेटी हुई दो ही बल्लेबाज द्वारा। 1 रन के साथ फिर से 1 रन की बढ़ोतरी, 1 रन का इजाफा आता हुआ और रन संख्या बढ़ती हुई 20 रन। पारी का दूसरा ओवर जारी है, तो अच्छी शुरुआत कहूंगा मैं। पहले ओवर में 7 रन जरूर बनाए थे, इस बार 12 रन आए हैं इस पारी के दूसरे ओवर में। अभी भी एक गेंद शेष है। दो गेंद शेष है। पहली गेंद डाली थी, वही डाली थी, इसकी वजह से 2 गेंद शेष है। इस बार फिर से गेंद को कनेक्ट किया है, अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा। 1 रन फिर से मिलता हुआ और 1 रन की बढ़ोतरी होती हुई और रन संख्या बनी है 21 रन 21 बिना कोई विकेट खोए। तो अच्छी शुरुआत है यहाँ पर बल्लेबाज की। फिर से एक बार ज्ञानेश्वर की अगली गेंद रहेगी, सामना करेंगे अरविंद। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश यहाँ पर अपील होती हुई, लेकिन नकारा अंपायर द्वारा। पैर पे गेंद लगी थी, इसकी वजह से 22 के रूप में 1 रन मिलता हुआ। अच्छी गेंद वहां पर, कुछ समय न पाए बल्लेबाज वहां पर और रन संख्या पूछिए। असा 50 धावांचा पाठलाग होता, त्यावेळेला सुद्धा 2 षटकानंतर 22 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या। जर या सामन्यामध्ये परतायचं आहे तर जसं आम्ही उल्लेख केला की तुम्हाला विकेट फार महत्त्वाचा आहे, विकेट फॅक्टर फार महत्त्वाचा आहे। विकेट आला तर हा मॅच येऊ शकतो, पण तुर्तास अमन आणि अरविंद ही जी जोडी बॅटिंग करत आहे त्यांना माहिती आहे आपल्यावरती जी जबाबदारी दिली, जी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावरती दिलेली आहे ती कशी पार करायची आहे। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, गली रिझर्व्हमध्ये वेगानं क्षेत्ररक्षक आले होते चेंडूवरती। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। हळूहळू जर पाहिलं तर आता खानापूर प्रीमियर लीग अर्थात KPL क्लायमॅक्सच्या ठिकाणी चालले की आता कोण बाजी मारून जाणार। 3 संघ आहेत जे आता दाखल झाले आहेत, त्यांनी उद्याचं तिकीट त्यांचं कन्फर्म आहे। फक्त आता एक संघ जो आजच्या दिवसामध्ये येणार आहे त्या संघाची उत्सुकता आहे। एक जो एकाने सामना जिंकला आहे सिद्धेश्वर ग्रेनाइट हा संघ आहे। प्रिंस झोन खानापूर, 2 वॉरियर्स जे आता मैदानावरती झुंजतात, मराठा वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला प्रेमराज वॉरियर्स, हे 2 संघ जे मैदानावरती आता झुंज देतात त्यांची झुंज चालली। पहिला विजय संपादित करायचा दोन्ही संघाला। हलक्या हाताना दिशा दिली लेट कट, ताकद नाही नजाकत। पहिला ताकद पाहिली या खेळाडूची, षटकार ठोकताना आता नजाकत पहा या खेळाडूची। ताकद नजाकत दोन्हींचा संगम या खेळामध्ये होत असताना अमनच्या या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 25। 25 धावा धावफलकावरती आहेत, अजून 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी। फक्त बघा तुमचे खांदे झुकायला नको। एकदा तुमचा मोराल खाली गेला, आत्मविश्वास डगमगला, मग सामन्यामध्ये परतणं कठीण असतं। सर्व ही लढाई तुमच्या आत्मविश्वासाची असते, कॉन्फिडन्सची। स्वतःला कायम जागा ठेवा। बघा फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न होता गोलंदाजचा, कायम स्वतःला सांगा ठेवाचा, स्वतःला सांगत जा। जसा 3 इडियट मधला एक फेमस डायलॉग ना, ऑल इज वेल, सर्व काही सुरळीत होईल, सर्व काही योग्य होईल हे स्वतःला सांगत जा। स्वतःला जागा करत राहा की हे माझ्याने शक्य आहे, मला करणं होऊ शकतं,
हे मला करायचंच आहे. आय कॅन डू इट, आय विल गेट इट अँड आय डिझर्व इट. हे तुम्हाला प्रत्येकाला सांगायचं आहे या सामन्यामध्ये, तरच या सामन्यामध्ये तुम्ही परत येऊ शकता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, अशा चुकांना व्हायला नको. त्यांना डॉट बॉल होता बाईच्या स्वरूपात. एक धाव या चेंडूवरती बोलायला. निर्धाव चेंडूनं थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पाठीमागे साथ द्यायची आहे. प्रत्येकाचं मोल आहे, प्रत्येकाचा रोल आहे आणि प्रत्येकाचं योगदान आहे. बघा 1 ओव्हर 1 11. आता गणित जसं सांगते 1 ओव्हर 1 एक गणित सांगते आणि 1 1 ज्यावेळेला येतं नाही ते एक संघटन असतं, एक टीम असते. तसं 1 ओव्हर 1 11 बनते. गणितामध्ये 1 ओव्हर 1 2 असतात, म्हणजे एकाने 1 2 असतात, पण एक संघटन, एक टीम वर्क तेव्हाच बनतं ज्यावेळेला 1 आणि 1 11 होतात. पण 11 होणार नाही, कारण हा फटका गेलाय, पुलचा फटका, चेंडू गेला सारा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार, KPL सिक्सर. नागपूर टप्प्यात चेंडूवरती पोझिशन मध्ये आल्या. थोडंसं आपण पाहिलं तर संधी दिली होती तुम्ही, शॉर्ट पिच डिलिव्हरी. नागपूर टप्प्याची गोलंदाजी ज्यावेळेला हाताळाल त्यावेळेला संधी आहे या खेळपट्टीवरती. पुन्हा एक नागपूर टप्प्याचा रिझल्ट सेम, फक्त चौकार की षटकार हाच प्रश्न आहे. बरोबर बॉन्ड लाईनला जवळ पडलाय, पंचाचा इशारा येणार आहे. इट्स 4 चौकार. विठ्ठल हलगेकरांच्या नावाने आयोजन मानाचा 2 लाखाचं बक्षीस. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या 36 36 7 झाल्या, 15 झाल्या. मागच्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 याचा अर्थ 18 चेंडू आहेत आणि 15 धावा अजूनही करायचे आहेत. जसं टायटल सॉन्ग लागलं होतं, साहेबांचा उल्लेखही झालाय. आणि या साहेबांनी फार मोठी म्हणजे संधी या खानापूर वासियांसाठी, यंगस्टर्ससाठी, खेळाडूंसाठी, प्रेक्षकांसाठी या खानापूर प्रीमियर लीग KPL सीझन 30च्या माध्यमातून दिलेले आहेत. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय असं आमदार सन्माननीय विठ्ठलरावजी हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच कल्पनेतनं साकार झालेली ही खानापूर प्रीमियर लीग 2024 जी यशस्वी दिशेने वाटचाल करताना पाहतोय. 4था दिवस आहे आजच्या या स्पर्धेचा आणि हा दुसरा सामना सुरू आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये करायच्या त्या 15 धावा. चेंडूचा खेळ आहे, 15 धावांची आवश्यकता आहे. याच्यानंतरचा सामना आहे मराठा वॉरियर्स तो खेळतोय आणि त्यांच्या समोर असेल सिद्धेश्वर ग्रेनाइट निटगल. तर सिद्धेश्वर ग्रेनाइट कॅप्टन आपण रेडी राहा. आणि यानंतरचा मॅच सिद्धेश्वर ग्रेनाइट निटगल आणि दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स जो आता सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. गोलंदाज रेडी. यश टर्नवरनं पार झालाय. मग सोडून देण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजानं. श्रीनाथ अलीक जे आता गोलंदाजीसाठी आले आहेत सर आहे, जबाबदारी आहे त्यांच्यावरती. 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली 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 झेल सुटलाय. झेल सुटलाय. छोड़ेंगे क्या, तो कैसे जीतेंगे मैच. चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय. थँक्यू. नक्कीच उल्लेखही झाला, कारण या संपूर्ण स्पर्धेचं आयोजनाची जबाबदारी होती ती किरण पाटील यांनी वकुबी निभावलेली आहेत. एक चांगलं आयोजन, नीट नियोजन या खानापूर प्रीमियर लीग 2024. खोलवर टप्प्याचा थोडंसं कॅम्पिंग केलं. खोलवर टप्प्याच्या चेंडूवरता थोडासा वाईड अँगलही या चेंडूवरती आपण पाहिला होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मागे एक संधी निर्माण झाली होती. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी चूक झाली. ज्या संधी होत्या त्या संधी
निसटल्यात हातातनं, या संधी निसटल्या तर कदाचित मॅसी निसटू शकतो आपल्या हातातला. ऑफसाईडच्या दिशेनं कव्हरला चांगली फिल्डिंग. बघा चान्सेस घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, त्याचा फळ, एक चांगला फलंदाज, धावबाद, गडी गॉन. क्रिकेट सामने बघायला पाहुणे मंडळी येताना सामने पाहायला. इकडे तिकडे गर्दी भारी, सलाम प्रेक्षक राजाला. क्रिकेट खेळाडू खेळताना भारी, पाऊस छक्के चौक्यांचा. प्रेक्षक राजा आनंदी होई हर एक फटक्याला. आई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यात. थँक्यू. तर विकेट पाहिजे होता, क्विक रिफ्लेक्शन होता, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि त्यानं क्विक रिस्पॉन्स दिला गेला होता आणि त्या क्विक रिस्पॉन्समुळेच हा विकेट इथे प्राप्त केलाय. नवी फलंदाज मैदानावर दाखल झाले साहिल, महत्वाचा खेळाडू आहे. आणि काय आहे की मराठा वॉरियरना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवले. डावखुरा फलंदाज बाद झाला, डावखुरा फलंदाज आत आला. पहिला चेंडू रिव्हर्सचा टेम, डायरेक्ट हिटची शक्यता होती. इथे एक एक धाव येत असं चाललंय की एक तर पहिला तुम्ही झेल सुटला, 4 धावाही दिल्या. इथे 1 धाव होती, तिथे 2 धावा ही आल्यात. लेग बायचा इशारा इथे केला जातोय. एक तर आमदनी 98 और खर्चा रुपयावाला बात आहे. एक बँक बॅलन्स कमी आहे, धावांचं पाठबळ कमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर अशा धावा देत गेलात तर विजय होणं थोडंसं कठीण आहे. पहिलाच रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न साहिलने केला होता. धावा झाल्या धाव फलकावरती 42. 42. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ऑन साइडला शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक फील्ड करेल. परत एक धाव या चेंडूवरती जलद गतीनं पूर्ण गेली. या एकादशी धाव फलक जाऊन पोहोचला. 43. या षटकाचा खेळ जर आपण पाहिला, त्या षटकामध्ये 7 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर 15, 14 आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा धावा आहेत धावफलकावरती. 43 आणि चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा पंचाकडनं होत्या. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 8 करायच्या आहेत. 12-8चा मॅच मैदानावरती आहेत आणि चॅलेंजिंग ओव्हर हे समोर येत असताना 16 धावांचं चॅलेंज आहे, पण जिंकण्यासाठी बरोबर 16च्या अर्धा म्हणजे 8 धावा करायच्या आहेत. आठ धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये बदल होतो. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना विनोद, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. 7 धावांचं षटक हाताळलं होतं. अपेक्षा 30 आहे, 7 पेक्षा कमी. हे षटक जर 2-3 धावांचं आलं, मायनस झाल्या, शेवटच्या षटकासाठी काहीतरी मॅच शिल्लक राहील. 12 चेंडू 8 धावा. कोलवा टप्प्यात चेंडू होता, बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागलाय की काय. शॉर्ट फाईन एक रिजन मध्ये तिथे फील्ड केली गेली. बॅटच्या थोडासा आतल्या कडेला थोडा एज लागतोय आणि चेंडू पाठीमागे निघून गेलाय. 44, डबल 4, 44 धावा धाव फलकावरती आहेत. यानंतर होणारा मॅच रेडी राहा. सिद्धेश्वर ग्रेनाइट निटगलचा संघ आणि मराठा वॉरियर्स मध्ये खेळतोय, त्यांचा लगेच सामना असणार आहे. सिद्धेश्वर ग्रेनाइट कर्णधार आपण थोडं मंचाच्या दिशेने या, मुख्य जे व्यासपीठ आहे त्या दिशेने यायचंय. ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला, सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला.
त्या चॅलेंजिंग ओव्हरमुळे या प्रेमराज वॉरियर्सचं चॅलेंज बाकी आहे अजून, कारण ती चॅलेंजिंग ओव्हरमध्ये गंमत वेगळी आहे ना. तुम्ही जर 16 धावा नाही करू शकले किंवा 8 धावांचा पार नाही आता जाऊ शकले, 16 पुढे आहेत, 8च्या पुढे नाही जाऊ शकले किंवा 8 धावा नाही करू शकले तर -6 होतील. याचा आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच पुन्हा एकदा अटी तरी झुंज पाहायला मिळणार. 4 चेंडू आहेत, ऍक्च्युली 16चं चॅलेंज आहे, पण 4-7 हे समीकरण बघूया. 7 धावा जरी आल्या विजय होऊ शकतो, कारण 8 धावा करायच्या होत्या. त्याच्यामुळे नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय साहिल. एक साहिल आहे मैदानावरती. अपील झालंय. निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. विनोद यांची चांगली गोलंदाजी. जरी कमी धावा असल्या, पाठबळ कमी असलं तरी जो टप्पा राखलाय, दिशा राखले, जशी गोलंदाजी व्हायला हवी तशी गोलंदाजी होते. तीन चेंडू. अपील आणि पंचाचं बोर्डवर इज गॉन. कहाणी में ट्विस्ट, टर्न अँड ट्विस्ट. तर गाणं येणार. स्पोर्ट्सच्या नियोजनानं आयोजन झालं सुंदर. सामने भारी रंगतील मलप्रभा या ग्राउंडवर. खानापूर तालुक्याचा नाता क्रिकेटशी जन्माचा. दमदार आमदार प्रेमळनाथा विठ्ठल साहेबांशी जनतेचा. भाई किरण पाटील. थँक्यू. 4 चेंडूवरती फक्त 1 धाव आले, 2 विकेट गेल्यात. 4 चेंडूवरती 1 रन, 2 विकेट. ही कामगिरी विनोद यांची, म्हणून टाळ्यांचा गजर त्यांच्या डगआउट मध्ये आला होता. प्रेमराज वॉरियर्स नावामध्ये वॉरियर आहे, वॉर जारी आहे, लढाई जारी आहे, लढभय मैदानावरती आहेत. पण मराठा वॉरियर कडे पण वॉरियर्स आहेत. ज्ञानेश्वर नवीन फलंदाज. फुल टॉस बॉल हवे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या काली. झेल सुटलाय. दुसरी धाव देखील पूर्ण झाले. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. इंटरेस्टिंग आहे. धावा झाल्या, धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर 46 झाल्यात. पण या षटकामध्ये किती धावा आल्यात? 3. याचा अर्थ पुढच्या चेंडूवरती जर मॅच नाही संपला षटकानं तर मायनस किती होतील ते इंटरेस्टिंग आहे. ऑन साइडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव. गडी बाद इज गॉन. दुसरी धाव देखील पूर्ण झाले की काय? पंचाकडे इशारा, लाईट्स आउट. चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पाहूया. दिल की धडकन काफी तेज आहे, पण टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टॉस. धावा शेजार या 2 झाल्या तर कदाचित 48 होतील. म्हणजे स्कोर फक्त टॉस कोणी जिंकला सांगा? टॉस मराठा वॉरियर्सनं टॉस जिंकलाय. पाहायचा प्रयत्न केला जातो. इथे धावबाद आहेत नाहीत. ज्यावेळेला चेंडू यष्ट्याना लागला त्यावेळेला बॅट ड्रॅग झाले बरोबर. पट्टीच्या इकडे फक्त इन आहे की आउट आहे. थर्ड अंपायर पाटील, तिसरे पंच पाटील आणि आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. हृदयाची धडकणं वाढल्यात. आणि पंचांचा इशारा आलाय. इथून थोडं पाहिलंय, निरीक्षण केलंय. इट्स आउट. OUT आउट चा निर्णय झालाय. याचा अर्थ 1 धाव या चेंडूवरती आहे. स्कोर इंटरेस्टिंग आहे. आता बघणं स्कोर झालाय तो 47 आणि त्याच्यानंतर मायनस होतील 6. याचा अर्थ येऊन ठेपेल तो 41. याचा अर्थ 10 धावा पाहिजे आता. हा 10. हा मैच नहीं साधा. मैच साधा बिल्कुल नहीं, सोपा तो बिल्कुल नहीं है. मैच नहीं साधा, अभी थोड़ा सा आधा है. आधा की जरूरत है. असा मॅच आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे एक आयोजक म्हणून किरण पाटील यांचं त्याकरता कौतुक केलं की ही जे चॅलेंजिंग ओव्हर आहे, या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये भरपूर काही चेंज झालाय, बदल झालाय. आता शेवटचं ओव्हर घेऊन कोण येईल. आता गोलंदाजीसाठी कोण येते. गोलंदाज बॉलर श्रीनाथ, ज्यानं 4था षटक हाताळलं होतं, तो 3रा षटक हाताळलं होतं. जब किसी समुद्र में या नदी में नाव डूबती है ना, तो बीच में नहीं डूबती, किनारे पे आते डूबती है. क्यों? सबको उतरने की जल्दी रहती है, हडबडी रहती है. या मॅच मध्ये पण तेच झाले. हडबडी झाले, गडबडी झाले. 5-10, 5 दुने 10. काही छोटी मुलं पाडा म्हणतात 5चा. 5 दुने 10 हा मॅच आहे. 5 दुने 10. अपील जरूर झाले, पण इम्पॅक्ट महत्वाचा होता. इम्पॅक्ट थोडासा बाहेर आहे की काय. लेग बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा. आता शेवटच्या 4 चेंडूचा खेळ आहे. ऐसे मैच में ऐसा भी हो सकता है. 12-8 नंतर 6-10, 5-10, 4-9, 4-9, 9-9-9-9. आता काही कानी विचार केला होता हा सामना आरामात चाललाय, चला ठीक आहे, पण कहाणी बदलली हे त्यांना माहितीच नाहीये. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला, मिड विकेटच्या रिझन मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आला. एकच धाव. हो या कुछ तो हुआ है. गलती हुई है, चुकी झाले, चुकीला माफी नाहीये. हे धावा धाव, पळा पळ, जसं लगान मध्ये पाहिलं होतं आपण, तसं धावा धाव, पळा पळ चालू आहे. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. एकमेकांना सांगता भाई क्या चल रहा है. अरे का खानापूर प्रीमियर लीग ची हीच खरी रंगत आहे, हीच कशी मजा आहे. ही खानापूर प्रीमियर लीग कमाल की प्रीमियर लीग, कमाल की प्रीमियर लीग. आणि मॅच इथंच चाललाय. खानापूर प्रीमियर लीग, KPL कमाल की प्रीमियर लीग. आणि त्याच्यामध्ये मॅच तसा चाललाय. 3 चेंडू आहेत, 7 धावा. 3-7, 1-2-3, 1-7, 3-7. पायावरती चेंडू लागलाय. पाठीमागे आवाज होत आहे, भाऊ काय चाललंय. डोकं गरगरायला लागलं असं प्रत्येकाला वाटतंय. 2-6, 2-6, 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. साहिल आहे, साहिल एका बाजूला आहे. जोपर्यंत साहिल राहील तोपर्यंत मॅची जिवंत राहील, मॅची जिवंत राहील. असा मॅच आहे. साहिल आहे बॅटिंग वरती, पण गोलंदाजाचं कौतुक, श्रीनाथचं कौतुक, श्रीनाथचंही कौतुक आहे. त्यांना 4 चेंडू चांगले हाताळल्यात. 4 चेंडू त्याने आतापर्यंत चांगले हाताळल्यात. आपको एक बार सही होना है, एक बार सही होना है. साहिल को एक बार सही से खेलना है. ऑन साइडला चेंडू चाललाय. चेंडू जोपर्यंत जाईल 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी काय चालले. गडीबाद विकेट आलाय. स्ट्राईक त्यांना पाहिजे होती, स्ट्राईक करायचं होतं. विकेट आलाय.
टेन्शन फार वाढलंय, त्याच्यामुळे गाणं ऐकूया, थोडस रिलॅक्स होऊ द्या. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. टेन्शन वाढलंय, पण टेन्शन वाढलेलं असताना सुद्धा मी सांगतोय की बेझिझक मुस्कुराइए जो भी गम है, हसत रहा. बेझिझक मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है. अच्छा और बुरा ये तो अपना अपना भ्रम है, जिंदगी का असली नाम है कभी खुशी कभी गम है. असा मॅच आहे, कभी खुशी कभी गम, थोडा ज्यादा थोडा कम, अशी मॅच आहे. आणि या खानापूरमध्ये, खानापूरच्या टप्प्या टप्प्यामध्ये शोर आहे, आवाज आहे. खानापुर के गली गली में शोर है, क्योंकि आखरी गेंद पे चाहिए अभी 4 है. 4 पाहिजे. शोर आला, एकदा टाळ्यांचा गजर, आवाज जाऊ द्या. खानापूर वासी किती मैदानावरती आलेत, टाळ्यांचा गजर दाखवूया. एक चेंडू आहे, 4 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 4, 1-4. मौका नहीं मिलेगा बार बार, मौका नहीं मिलेगा बार बार. मिला है इस बार, मिला है इस बार. या आर या पार, या सीनेत करेंगे अपनी नैया पार. सीनेत नैया पार करेंगे या साहिल, साहिल ज्याला किनारा म्हणतात, त्या किनाऱ्यावरती आपली बोट, आपली नौका, आपल्या टीमची तारू घेऊन जाईल का. मराठा वॉरियर्स की प्रेमराज वॉरियर्स. 1-4, 1 2 3 4. मैंने देखा, तूने देखा, इसने देखा, उसने देखा, सबने देखा. क्या देखा? बिल्कुल देखा है, सबने देखा है. ऐसा मॅच नाही देखा था, असा मॅच नव्हता बघितला, तसा मॅच मैदानावरती चाललाय. चेंडू पाठी मागे निघून गेला, याचा अर्थ केलाय मिस. श्रीनेतला नाव वाचवले मॅच आणि मॅचला जिंकलाय प्रेमराज वॉरियर्स.